नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे पेपरमध्ये वाचलं असेल आणि तुम्ही इतरत्रही पाहताय. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे झालेले आहेत. मग आता या मंत्रिमंडळात हे जेव्हा सरकार स्थापन होतं, ज्यावेळेला स्पष्ट बहुमत मिळतं आणि हे स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर जेव्हा सरकार स्थापन होतं, त्या सरकार स्थापनेमध्ये फार महत्वाची खाती काही लोकांना दिली जातात, काही मंत्र्यांना दिली जातात. हे जे मंत्री आहेत, या मंत्र्यांशी निगडीत असलेली खाती जी आहेत ही आपल्यासाठी फार महत्वाची ठरतात, ज्यावेळेला आपण एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत असतो, स्पर्धा परीक्षा. मग ती पोलीस भरती असो किंवा आणखीन इतरत्र कुठलीही असो. मग त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कोणती खाती कोणत्या मंत्र्याला मिळालेली आहेत, हे प्रश्न आपल्याला विचारले तर त्यावेळेला आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे संपूर्ण करणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे. महायुतीला तुम्हाला माहितीच आहे, महायुतीला यावेळेला काय मिळालेलं आहे, भरघोस मतं मिळाली आणि सरकार स्थापन हे महायुतीने केलेलं आहे. आता या महायुतीमध्ये जे काही म्हणजे आता तुम्ही पाहताय 3 आहेत आणि तिघांचे वेगवेगळे गट आहेत. देवेंद्र फडणवीस हे बीजेपीचे आहेत, अजित पवार राष्ट्रवादी, बरोबर आहे की नाही, म्हणजे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहेत. मग आता ह्यांना कोणती कोणती पदं मिळालेली आहेत, बरोबर आहे की नाही, म्हणजे खाती मिळालेली आहेत. आता जे देवेंद्र फडणवीस आहेत, बरोबर आहे की नाही, आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जवळपास यांना 3 म्हणजे यांचे बीजेपीचे जे आहेत, या बीजेपींना किती मिळालेले आहेत तर 3 राज्यमंत्र्यांचं पद मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे गट यांचे किती आहेत तर जवळपास 2 राज्यमंत्र्यांचं पद मिळालेलं आहे आणि अजित पवार यांना किती मिळालेले तर 1 राज्यमंत्री याचं काय मिळालेलं आहे तर पद मिळालेलं आहे, म्हणजेच खातं मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे यांना किती मिळालेले आहेत तर 9 कॅबिनेट मंत्री हे एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं आहे. 8 कॅबिनेट मंत्र्यांचं हे कोणाला मिळालेलं आहे अजित पवार यांना मिळालेलं आहे. तर जवळपास 16 कॅबिनेट जे आहेत हे कोणाचे आहेत बीजेपीचे आहेत. तर एकंदरीत ही माहिती पण तुम्हाला फार महत्वाची. आता आपण पुढे बघूया की कोणतं खातं कोणाला मिळालेलं आहे. चला सुरुवात करूया आपण आपल्या देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय असे त्यांच्याकडे आहेत ही खाती. अजित पवार जे आहेत यांच्याकडे अर्थ, राज्य आणि उत्पादन. एकनाथ शिंदे तुम्हाला दिसत आहेत उपमुख्यमंत्री नगर विकास आणि गृहनिर्माण हे त्यांच्याकडे आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा, बरोबर आहे. पुढे पाहूया आपण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय मंत्री. गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा, गणेश नाईक यांच्याकडे वन आहे, दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण, संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार, उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल यांच्याकडे विपणन प्रोटोकॉल, पंकजा मुंडे यांच्याकडे काय आहे पर्यावरण बदल पशुसंवर्धन, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी दुग्ध विकास अक्षय ऊर्जा, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक, गणेश कदम यांच्याकडे गृह राज्य शहर, आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा अल्पसंख्याक विकास व औकाफ, त्यानंतर अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास. या मंत्रिमंडळामध्ये जे काही महिला आहेत खास करून त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या, कदाचित याच्यावर जास्त प्रश्न विचारतील. जसं आदिती तटकरे यांच्याकडे कोणतं खातं आहे किंवा महिला व बालविकास यांचे सध्याचे विद्यमान मंत्री कोण आहेत तर आदिती तटकरे लक्षात ठेवा. शिवराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी,
जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज, नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे यांच्याकडे कापड, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन, मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन, नितीश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे, आकाश पुणकर यांच्याकडे कामगार, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विधी व न्याय, मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण आदिवासी विकास, पंकजा भोयर यांच्याकडे गृहनिर्माण. तर या पद्धतीने वेगवेगळी खाती आहेत. या खात्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे जी नावं दिसलेली आहेत, बरोबर आहे, जे मी तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवा. किती राज्यमंत्री कोणत्या पक्षाला मिळालेली आहेत, बरोबर की नाही. जसं आपण 16 बघितले, देवेंद्र फडणवीस यांना 16 कॅबिनेट मंत्र्यांचं मिळाले बीजेपीला, म्हणजे ते जे बीजेपीचे आहेत, बरोबर की नाही. त्यानंतर त्यांना 3 राज्यमंत्र्यांचं मिळाले बीजेपीला. एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 राज्यमंत्र्यांचं आहे आणि जवळपास किती आहेत तर 9 कॅबिनेट मंत्र्यांचं मिळालेलं आहे. आणि अजित पवार यांच्या गटाला 8 कॅबिनेट मंत्र्यांचं तर 1 राज्यमंत्री याचा दर्जा मिळालेला आहे. आता याच्यामध्ये राज्यमंत्री कोण आहेत ते पण आपण लक्षात घेऊया, कोण कोण आहेत ते. तर राज्यमंत्र्यामध्ये माधुरी मिसाळ आहे, याच्यामध्ये बघा हे राज्यमंत्री आहे, राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, हे लक्षात ठेवा, बरोबर की नाही. त्यानंतर मेघना बोर्डीकर आहे, हे सुद्धा काय आहे राज्यमंत्री आहे, मेघना बोर्डीकर. ओके. त्यानंतर पंकजा भोयर सुद्धा आहेत. म्हणजे 1 2 3 हे जे तुम्हाला दिसतंय तिथे 1 2 आणि 3 माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकजा भोयर हे सगळे काय आहेत, तिघही राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यानंतर आशिष जयस्वाल हे सुद्धा काय राज्यमंत्री, हे लक्षात ठेवा. त्यानंतर योगेश कदम आहेत, बरोबर आहे, योगेश कदम जे गृहराज्य शहर आहे. आशिष जयस्वाल, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकजा भोयर हे सुद्धा आहेत. इंद्रनील नाईक हे सुद्धा राज्य मंत्री म्हणून आहेत, बरोबर की नाही. 1 2 3 झाले, 4 5. आणि आता योगेश कदम हे बघा, हे जे आहेत हे राज्यमंत्री आहे, बरोबर की नाही. आता एकंदरीत 6 झाले. आपण काय म्हटलं होतं तर देवेंद्र फडणवीस म्हणजे बीजेपी जो आहे त्याला किती आहेत तर त्याला 3 आहेत, बरोबर की नाही. 3 राज्यमंत्री, 2 कोणाला तर शिवसेना जे एकनाथ शिंदे गट आहे त्याला, आणि 1 अजित पवार, म्हणजे एकूण टोटल किती झाले 6 राज्यमंत्री. तर 6 राज्यमंत्री नाव लक्षात ठेवा. योगेश कदम गृहराज्य शहर, बरोबर आहे की नाही. त्यानंतर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण, मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा, पंकज भोयर इथेच 3 झाले, मागाचं 4. 5वा आशिष जयस्वाल ज्यांना अर्थ आणि नियोजन विधी व न्याय, आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक उच्च तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास. एकंदरीत 6 राज्यमंत्री, हे लक्षात ठेवा. कसाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील की राज्यमंत्री म्हणून कोणाला मिळालेले आहेत आणि कोण राज्यमंत्री म्हणून आहेत, त्यांची विविध खाती कोणती आहेत, बरोबर आहे. तर ही एक छोटीशी माहिती तुमच्यासाठी पण फार उपयुक्त आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ शेअर करायचा, बरोबर आहे.
नवीन असाल तर आपल्याला काय करायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि लिंक जी आहे ती शेअर करायची आणि आवडलं तर लाईक करायचं. बरोबर आहे. तर पुन्हा आता दुसरा कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ जो महत्त्वाचा आहे, जो परीक्षेच्या दृष्टीने आहे, त्यात पुन्हा भेटू. जय हिंद.